करपेवाडी टीम या दादा, कंटाळा आला बोलून बोलून. या प्लीज. येस, दाखल झाली आहे टीम. अगदी साजन पासून दीपक पासून सगळे खेळाडू दाखल झाले. अमोल, वेदांत दाखल झालाय. हे सगळे यंग टॅलेंटच. अरे आधीच ट्रेन आहे. आधे किधर आहे? आहे 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 दादा सुकरपे, लेजंड खेळाडू. आणि दादा सुकरपेची गोलंदाजी बघायला मजा येईल गुरु. भरपूर काय बघायला भेटेल. पहिले 4 डब्बे पुढे गेलेत, मागचे डब्बे हळूहळू येत आहेत. वा वा, सॅटर्डे वर्किंग डे असल्यामुळे बरेच एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला खेळता दिसतील. बऱ्याच टीममध्ये वर्किंग डे आज. बरेच खेळाडू जॉबवरती आहेत, बरेच खेळाडू कामावरती. अर्धे व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतील, त्याच्यामुळे बरेचसे एक्स्ट्रा खेळाडू घेऊन खेळावं लागतं. आणि सॅटर्डेला आपण पॅनलाइज करत नाही. हरीश दादा सर ते मीटर आज जोरात आहे. वेलकम हरीश दादा. आणि अगदी काम करून तो तालुक्याला वेळ, जबाबदारी खांद्यावरती आहे या लोकांच्या. आणि आपलं काम, आपले रिक्षाचं काम, सगळ्या गोष्टी बघून घर, आपल्या अगदी लक्ष्मी आहे, लहान त्याची लक्ष्मी आहे, छोटी मुलगी. आणि या सगळ्या गोष्टी बघून ते क्रिकेटला आपण पाहिलं तर तालुक्यासाठी अगदी उपस्थित राहतात. खूप छान. दोघे दाखल झालेत बॅट्समन, अगदी वॉर्म अप करत दाखल झालेत. मस्करवाडी नंबर 1 दाखल झाले मैदानामध्ये. आणि मोरिया 11 या नावानं खेळतो हा संघ. दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. सूरज वाळके, सूरज मस्कर, दोनों सूरज है. सूरज ढलता है, कभी डूबता नहीं. आज जो सूरज ढल जाएगा वो कल वापस आएगा. आमचे दोन्ही तिन्ही अंपायर्स रोशन सर आज आहेत जुहगाव, कैलास नाईक सर बोनगोडे आणि संदीप दादा ठाकूर कोपरी. इज अ गुड अंपायरिंग, शिस्तीचा अंपायर आहे. शिस्त शिकवले बऱ्याच खेळाडूंना त्यांनी शिस्त सांगितली. आणि खूप छान एवढ्या उन्हामध्ये कंटिन्यू अंपायरिंग करणं. 3 अंपायर यासाठीच, कारण की उन्हाच्या तडाख्यामुळे अंपायरला कोणतीही आपण पाहिली तर त्रास होऊ नये यासाठी अंपायर्सची काळजी घेतली जाते. आणि खूप चांगला निर्णय आहे 3 अंपायर्स ठेवणं, कारण की 2 अंपायरमध्ये अंपायर्सना पूर्णपणे आपण पाहिलं तर या कंटिन्यू उभं राहावं लागतं. त्यांचं थोडंसं ओझं कमी केलं जातं. आणि खूप छान पॅनल आहे, खूप छान अंपायरिंग, हसत खेळत नेहमी असतात. कोणताही खेळाडू त्यांच्यासाठी मोठा नाहीये, कोणता संघ त्यांच्यासाठी मोठा नाहीये. सगळे सारखे नियम, सगळ्यांना सारखे. आमच्यासाठी क्रिकेट मोठं आहे. मॅचच्या दिशेनं जाऊयात. गोलंदाज दादा सुकरपे, एक्सपिरियन्स गोलंदाज दाखल होतोय. पहिला चेंडू थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलाय. विकेट कीपर क्लोज आहे. फिंगर रोल केले चेंडूच्या डोक्यावरून. सूरज मस्करला तू पाहतोय स्ट्रायकिंग वरती. पिंक कलर जर्सी मध्ये टीम, दुसऱ्या बाजूला ब्ल्यू कलर जर्सी मध्ये. आणि हल्लीच T20च्या मॅचेस मस्त बघायला भेटतात. अफगाणिस्तान विपक्ष आपण पाहिलं तर साऊथ आफ्रिका, 1-2 मॅच आपण पाहिलं तर सुपर ओव्हर बघायला भेटल्या. लॉफ केला जातोय, बॅटच्या रडामध्ये असला. सूरजनं उचलून फेकून दिला जातोय. बरोबर आपण पाहिलं तर सीमा फार. दादासो करपे यांच्या विरोधात पलटवार केलाय. काय फटका खेळून काढलाय. बॅटच्या रडामध्ये आला, बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये. बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेले चेंडू सूरज नाही सहजासहजी सोडत. सूरज आहे तो निखरेगा जरूर. 9 वाजून बरोबर 57 मिनिटानं पहिला नारळ वाढवला. या स्पर्धेचा पहिला नारळ फोडला सन्माननीय आदरणीय नितीनजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते. 9:57 हा शुभमुहूर्त या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कधी पण एक्झामला येऊ शकतं.
बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिला, कॅच पकडले. कॅच होती कोणाची, पकडली कोणी? डीजे होता चेंडू खाली. डीजे आमच्याकडे पण आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जैसे ते वैसे 6 वरती. पहिल्या चेंडूवरती डॉट, दुसरा चेंडू षटका, तिसरा चेंडू डॉट. एक तेरी एक हमारी एक आपके, कभी खुशी कभी गम, कभी आप कभी हम. आणि अशी राहिले ही 3 चेंडू. रुपेश दाखल झाला. टीमची बरीचशी जबाबदारी ज्या खांद्यावरती आहे तो मस्करवाडी नंबर 1 चा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू रुपेश. आणि दादासू करपे यांच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती हम भी कच्चे गुरु के छेले नहीं है, 8 का जवाब पत्ता से देंगे, 6 का जवाब विकेट से देंगे गुरु. आणि तेच बघायला भेटलं नाही. मजा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला आनंद घेता आला पाहिजे. काही आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो मिळवावा लागतो. तो क्रिकेटचा आहे. तू आता किती पैसे दिले तो आनंद विकत घेता नाही, तुला खेळावं लागेल टीम सोबत. म्हणून तर कॉमेंट्री करत करत आम्ही एक गाव 11 साठी खेळतोय, एक वाडी 11 साठी खेळतोय. वेगळी मजा आहे त्याची, संघासाठी खेळणं. स्क्वेअर कट हातामध्ये डोक्याच्या वरून निघून जातोय. 1 2 3 खेळाडू अखेरीस रेस जिंकले चेंडूनं. जसा बॅटिंगसाठी रुपेश आला तसाच पहिला चेंडूवरती स्क्वेअर कट खेळला. काय बॅट फिरले त्याची. एखाद्या बांधावरती उभा राहावा, गोफन फिरवावी गरकन, त्या पद्धतीने बॅट फिरवली त्यानं. अप्रतिम फटका. 4 धावा प्राप्त केलेत. आज इन ॲक्शन मस्करवाडी नंबर 2 विपक्ष शिवज्योती 11 डाकेवाडी, त्याआधी आध्यात्मिक फायटर्स गोटील विपक्ष छत्रपती 11 कोळीकरवाडी. गतवर्षी पहिली मॅन ऑफ द मॅच भेटली होती आम्हाला या स्पर्धेमध्ये. यासाठी आठवणीतली महत्वाची स्पर्धा आहे ही. पूल फटका, अप्रतिम बॅट फिरव. त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार, पुन्हा चौकार, पुन्हा विकेट. कभी आप कभी हम, कभी हम कभी आप. आणि अशी राहिली मॅच. ओव्हर क्रमांक 1 ड्रामा बघायला भेटला. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिल्या 2 मेन विकेट गेलेत. रुपेश रुखता तो रुपेश जरूर ठोकता. रुपेशचा चेंडू बराच हाईट गेला, भरपूर हवेत गेला. चेंडू गेला आकाशाला, हँडशेक केलं, मग खाली आला. अंतर नाही भेटलं, दुरी रही अधुरी. थोडं अंतर कमी पडलं. राजेंद्र दादा आमच्या सोबत जोडले गेले कॉमेंट्री बॉक्स मध्ये. भरपूर मेहनत. फक्त कॉमेंट्री शिकू नका बाजूला बसून बसून, ऑलरेडी लय डोकेदुखी आहे दादा. ऑलराऊंडर आहेत ते. आयोजन नियोजन सगळ्या गोष्टी प्रॉपर आणि खूप छान मॅनेजमेंट त्यांचं. सॅम दाखल झाला. एक वेगळा थाट आणि संपूर्ण भगवं वातावरण पाहताय. थीम आहे या स्पर्धेची. अर्थातच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्राचे नातांचे नाथ एकनाथ, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांचा हा भगवा आहे. आणि हे वातावरण तुम्ही पाहताय भगवा. रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा आहे. हर हर महादेव म्हणत रणामध्ये लढणाऱ्यांचा हा भगवा आहे. आणि भगवा आपण पाहिला तर हा फडकतोय. अप्रतिम. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. आणि हा भगवा तुम्ही पाहताय फडकतोय. घराघरात पोचलाय पाटण तालुक्याच्या. आणि यंदा तू पाहिला हा भगवा घराघरामध्ये. टांगा पलटी घोडे फरार, हाच तो भगवा आहे जो घराघरामध्ये पोचलाय. खूप छान. आता या नामदार शंभूराजी देसाई साहेब आपण पाहिलेत तर. आणि दाखवलं की तुम्ही पाटण तालुक्यामध्ये जाऊन नामदार शंभूराज देसाई साहेब यांना तुम्ही डिवचू शकत नाही. मग तुमचा टांगा पलटी होणार, तुमचे घोडे फरार होणार. आणि दाखवलं नामदार शंभूराज देसाई साहेबांनी. खूप छान. वाव व्हाट अ बॉल. प्रतिम चेंडू मान दिलाय, थोडासा सन्मान दिला. रुक के खेलेंगे, डटके खेलेंगे, हा संयम आहे. आणि संयम ठेवायला पाहिजे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सॅम, दुसऱ्या बाजूला सूरज वाळके. खूप छान मॅच. चांगली मॅच बघायला भेटू शकते. कारण की जो प्लेस केलाय, जो मी म्हणे मान दिला, तिथे थोडंसं आपण पाहिलं तर मॅच मजा येईल. लॉब करण्याचा प्रयत्न पण चांगला लागला. लॉंगॉनचा खेळाडू वेगाने येतोय. फिल्डिंग चांगली राहिली अगदी. आपण पाहिलं तर दादासू करपे होते, लवकर चेंडूपर्यंत पोहोचले, हाय जम्प घेतली आणि चांगली फिल्डिंग एफर्ट्स दाखवले. आता पार्टनरशिप होणं महत्वाचं आहे. मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 या टीमची भरपूर महत्वाची पार्टनरशिप राहील. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती.
टीमची टोटल आपण पाहिली तर शो बोलला 16 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. वॉट बॉल गुड लेन स्पॉटवरती पडल्यानंतर राईस झाला, थोडीशी उसळी घेतली या चेंडूनं. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट, मग एक सिंगल, मग एक डिक्लेअर, मग डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये 2 धावा आलेत. अमोलची गोलंदाजी मजा आली अमोलच्या गोलंदाजीमध्ये. अचूकता आहे. स्क्वेअर कट. यावेळी चेंडू अडवला जातो, फेकी चांगली केली जाते. ओ माय गॉड, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. काय फिल्डिंग राहिली आहे. एक्स्ट्रा खेळाडू आहे. अगदी आपण पाहिलं तर जावं लागलं सॅमला. सॅम जास्त वेळ थांबू शकला नाहीये. एक चिकी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, चोरीची धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. लालच बुरी भला आणि अखेरीस अति घाई एक विकेट लवकर देई. संघाची धावसंख्या अगदी 16 आहे धावसंख्येवरती आणि 12वीची एक्झाम चालू आहे. आपणही एक्झाम दिली. आपण परीक्षेच्या आधी अभ्यास नाही केला, आपण चिटा बनवत होतो त्यावेळी. कशी फाडायची, कशी बनवायची. ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. नाही कधी कामाला आला आयुष्यातला. सवी मसावी कुठे काम करतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला डीप मध्ये. खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतील. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपला. ओव्हर क्रमांक 2ची सांगता झाले. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल 17 या धावसंख्येमध्ये 17 ऑन अ स्कोर कार्ड. खूप छान. आज 14 फेब्रुवारी, अगदी व्हॅलेंटाईन डे. खूप छान प्रवास असतो व्हॅलेंटाईन डेचा. म्हणजे गुलाबाचं फूल घेऊन जाण्यापासून कोथिंबीरची जुडी कधी घरी घेऊन जातो, हा प्रवास व्हॅलेंटाईन डे मध्ये तुला समजतो. टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 या धावसंख्येमध्ये 17 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अजय दाखल झालेत गोलंदाजीसाठी. लॉफ केला, प्रतिम फटका. ड्राइव्ह केला, सूरजच्या बॅट मधून निघून येतोय. सीमा पार उडना है तो पैरों में जूते नहीं, इरादों में पंख रखो. पंखामध्ये दम असला पाहिजे, तो सूरजनं दाखवला. काय फटका खेळलाय. बडे मंच पे पंच मारा है गुरु. मस्करवाडी नंबर 1. हल्के में मत लेना इस टीम को, कारण की ही टीम कधी कमबॅक करू शकते. माना की टीमचं आपण पाहिलं तर रुपेश माघारी गेला, सॅम माघारी गेला, मात्र सूरज आणि अक्षय मैदानामध्ये उभा. आणि ओपनिंग ला आलेला सूरज खेळाडू आहे. मगाशी उल्लेख केला, सूरज ढलताय, कभी डुबता नाही. कल का सूरज वापस आता है. हा सूरज आहे, तो संघासाठी आशेचा किरण आहे. प्रकाश टाकतो संघाच्या संपूर्ण अंधारावरती. काय फटका लगावलाय त्याने. व्हॉट अ स्ट्रोक. संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचवली आहे. एक चांगली धावसंख्या उभी केली आहे. हो 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 हो, थोडासा बाहेर ठेवला जातोय. शफल बहुत हुए आप, भरपूर शफल झाला. आणि यासाठी आपण पाहिलं तर योग्य चेंडू हा जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हाफ ट्रॅकर हाई खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बाउन्स येतोय. पूर्ण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न दोन्ही चेंडूवरती राहिला. दोन्ही चेंडू डॉट आलेत. षटकार आला, 2 डॉटही आलेत. पहिला चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाजाचं. गोलंदाजानं 2 चेंडूवरती स्वागत केले फलंदाजाचं. डॉट डॉट, निर्धाव चेंडू. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा डॉट जातोय. कोण म्हणतं पहिल्या चेंडूवरती षटकार आला, गोलंदाज खराब आहे, टप्पा खराब आहे. टप्पा सुधारला, पहिल्या षटकारातून शिकलं, टप्पा बदलला, खेळ बदलला. कस्ती बदलने की जरूरत नहीं है, नजर बदलो नजारा बदल जाएगा. 4 चेंडूच्या अखेरीस धावा जैसे ते वैसे 23. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला. एका धावेसाठी निघून जाईल डिक्लेअर मध्ये. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 1 टी गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. डीके यांना पाहताय लॉंग ऑन वरून. अगदी गोलंदाजाला मी म्हणेल की चार्ज करतायत डीके. आणि हे गरजेचं आहे. तू लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, तू सर्कल मधूनही गोलंदाजाला चार्ज करू शकतो. मैदानात बोलत राहणं गरजेचं आहे. लॉफ केला, डीके जातील वेगानं धावत. चेंडू 1 बाउन्स डीकेच्या हातामध्ये. फेकी करतील.
एकच सिंगल धाव कंप्लीट केली आहे. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. ओव्हर क्रमांक 3च्या सांगतेनंतर टीमची धावसंख्या 25 धावसंख्या स्कोरवरती जाऊन पोहोचली आणि या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आलेत. येस अंपायर, पाणी पोचवू. येस, पाणी पोचवा. अमृत दादा पाणी द्या. बघ, अमृत दादा पाणी द्या. योगा योग आहे. अमृत दादा सगळ्यांचं खरं तर खूप मेहनत राहिले आणि आज समाजसेवेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अमृत दादाचं एक चांगलं काम चालू आहे आणि त्यांना पुरस्कारानं सन्मानित देखील केलंय. खूप छान. तुमचं नाव, त्या नावाला तुम्ही कशी ओळख देता हे महत्वाचं आहे. बोलतात ना, जन्माला येतो तो सगळा हिरा असतो, जो जास्त घासेल तो चमकतो. आणि असे सगळे खेळाडू आता दाखल होतील चमकणारे. अनिकेत छत्रपती 11 टीमचा दाखल झालाय. खूप छान. ड्रिंक ब्रेक चालू आहे. कहाणी, पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते बऱ्याचदा. पाणी पिणं गरजेचं आहे. मी विनंती करेल तुम्ही तर इलेक्ट्रॉन पावडर टाकून पाणी प्या. एनर्जी यूज करा. चौथ्या ओव्हरमध्ये आपण जाणार आहोत. टीम चला थोडंसं स्पीडअप आपण कंटिन्यू ठेवा. चला चला प्लीज. थँक्यू. शुभम दादा वेलकम. वैभव दादा, दोघांचं स्वागत आहे. आज बॅग खांद्यावरती आहे आणि रविवारी बॅट असते यांच्या खांद्यावरती. सोमवार ते शुक्रवार बॅग असते कामाची, ती जबाबदारी असते. वेदांत दाखल झालेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये. काम कुठलंही असं तुला एन्जॉय करता आलं पाहिजे. ॲज अंपायरिंगचं असो किंवा कॉमेंट्रीचं, कामामध्ये एन्जॉय पाहिजे. मग थकत नाही आले. अंपायर्स देखील डे नाईट कंटिन्यू स्पर्धा. आणि हा सीझन आहे फेब्रुवारी, मार्च, जानेवारी, हे हा जो 3 सीझन आहे, तू याच्यामध्ये कंटिन्यू बिझी असतो. पॅक असतं स्केड्यूल सगळ्यांचा. दत्ता शेठ दाखल झालेत भाई. लफकण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलेन स्पॉट वरून राईज झालाय. फलंदाज अजून तोंडावरती हात ठेवलाय, कारण की फलंदाजाचा चेहरा तू वाचू शकतो. त्याला हा चेंडू दिसला होता सीमारेषेच्या बाहेर कधीच ठोकलाय, पण नाही, चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निसटला. कुछ तो गडबड हुआ है गुरु. काय चेंडू हाताला वेदांतनं, अचूक टप्प्यावरती पहिलाच. हाई चेंडू बघ पुन्हा त्याच पद्धतीने. पहिल्या चेंडूवरती थोडस चायनीज कट बघायला भेटला बॅटचा. डिक्लेअर मध्ये एक धाव आता जाते. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. टीमची टोटल 26 वरती जाऊन पोहोचले. 26. 11 चेंडू 11 वरती खेळतोय. अखेरीस मोरेवाडी टीमची लंच ब्रेक संपलेला आहे. आज खुश आहे टीम सगळी. लपकण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला हाताला जातोय. वेदांत यंग टॅलेंट, युवा टॅलेंट या मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवतोय. काय टप्पा आहे, सुंदर गोलंदाजी. मस्त बघावं, बघत राहावं. कौतुक करायला गेलं, थोडे शब्द कमी पडले. वेदांतची गोलंदाजी एवढी मस्त आहे. अप्रतिम गोलंदाजी. करपेवाडी टीमचा उभरता सितारा, द रायझिंग स्टार ऑफ करपेवाडी टीम. कटकण्याचा प्रयत्न लॉफ केलाय. डीके आहे, त्यांच्या डोक्यावरून जाईल. कॅचसाठी जाणं गरजेचं होतं का? होय. आणि त्यावेळी आपण पाहिलं तर फसले गेलेत. 4 धावा प्राप्त होतील. अगदी चौका प्राप्त होतोय. विकास दादा नेहमी बॉलिंग टाकताना पण गॉगल नाही निकलेगा गुरु. खूप चांगले स्पिनर आहेत ते. स्लोअर वन स्पिनर आहेत. खूप चांगले बॅट्समन ते आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत विकास दादा. मला 2 वेळा आतापर्यंत आउट केलंय त्यांनी. भुलेगा नाही मी. चेंडू आपण पाहिलं तर पंच केलाय. अगदी आपण पाहिलं तर हवा से बाते निघून जातोय सीमा पार. या मॅचच्या महत्वाच्या क्षणाला आलेला महत्वाचा षटकार होता. मॅच मध्ये कमबॅक केला. मॅचला एक थोडीशी मी मला कलाटणी दिली आहे. व्हॉट अ मॅच. टीमची टोटल आपण पाहिले 36 नाव. आता शेवटचा चेंडू आहे महत्वाचा, तो देखील
पहिला बॉलला कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर आपण पाहिले तर धावा यायला सुरुवात झाली आहे. लॉफ केला जातोय मिड विकेटला डीप मध्ये, बराच उंच हवेमध्ये चेंडू गेलाय, डीप मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पार. 2 चेंडूवरती आले 2 महत्वाचे षटकार आणि या 12 धावा नितीन भरपूर महत्वाच्या आहेत. नितीन, या 12 धावा म्हणजे धावसंख्या बनली 42 आणि 43 धावेचं आव्हान इज अ गुड टोटल. मस्करवाडी नंबर 1 मोरिया 11 टीम न चांगली धावसंख्या उभारली आहे. 43 43 धावेचं आव्हान आहे. 43 धावा करायच्या या मॅच मध्ये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेत. पहिल्या 3 चेंडूवरती तू कौतुक केलंच वेदांचं, पण त्यानंतरच्या 3 चेंडूवरती फलंदाजाचं कौतुक करायला भाग पाडलंय. चांगली मॅच. आणि तिचं विकेट किपरच्या इथे कदाचित काहीतरी घडलं होतं, ती कॅच आणि त्यानंतर चौथ्या चेंडूसाठी डिके होते, ते लवकर पोहोचले नाही, चेंडू तिथे चौकार गेला. बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या मोठ्या आणि त्यानंतर आले 2 षटकार. 43 धावेचं आव्हान. यंदा विनिंग टीम मध्ये मॅच होईल. गोटील टीम वेलकम बंडी दादा. आणि हळूहळू गोटील टीम दाखल होईल. छत्रपती 11 कोळेकरवाडी टीम सोबत आज आध्यात्मिक फायटर्स गोटील टीम. नितीन पवार तू पण गोटीलचाच आहेस. येस, त्यांचे असं लहान बंधू आहेत दाखल झाले. हरीश दादा आज मॅचचा आनंद घेतो, अगदी सावलीत बसून मस्त पैकी तिकडून मॅचचा आनंद चालू आहे. हम अपने मजे में. आज व्हॅलेंटाईन डे, आज किसकी नाही सुनेगा मैं. दाखल झाले टीम. हा पहा मस्करवाडी नंबर 1 ची शिस्त पहा. प्रत्येक टीमला एव्हरी टीम लाईनअपने उतरते. प्रत्येक टीम पाटण तालुका टेनिस क्रिकेट एकवाडी 11 आणि शिस्त आहे. अध्यक्ष संस्थापक कमिटी सगळ्यांनी शिस्त लावले, नो डाऊट. सगळ्यांचं कौतुक आहे गुरु. शिस्त लावणारा पाहिजे, शिस्त लागते. शाळेत आपण छडी खाल्ली म्हणून आज शिस्त लागली, छडी खाल्ली नसती शिस्त लागली नसती आणि हे महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत पॅनल्टी लावली आहेत म्हणून शिस्त लागली आहे. माझा आवडता विषय पॅनल्टी देणं. सेकंड इनिंग कडे पण जाणार आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ जरूर पाहिला. वो किताब का एक पन्ना था, पूरी किताब अभी बाकी है. मालिकावीरची सायकल आता दाखल झाली आहे आणि त्यानंतर ती आपण स्टेजच्या समोर पाहू शकता. खूप मोठी किंमत असते मालिकावीरच्या सायकलला देखील, ती कमवावी लागते. ही पहा सायकल मालिकावीरची, खूप महत्व आहे या सायकलचं मालिकावीरच्या. आणि ही सायकल आपण पाहिलं तर आम्हाला स्पॉन्सर केले सन्माननीय पांडुरंगजी ईश्वर चाळके साहेब, समाजसेवक आणि आदरणीय राजेशजी मारुती चाळके साहेब यांनी स्पॉन्सर केले. ही कमवावी लागते सायकल. आता बघ स्टेज व्यासपीठ किती मस्त शोभा आले सायकलनं. मॅन ऑफ द सिरीजचे कोण असेल सायकलवर पहिल्यांदा बसेल आणि राऊंड मारेल या ग्राउंडचा. ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होतील अर्थातच डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज, नॅचरल स्विंग घेऊन रुपेश. साजन आणि अमोल. साजन स्ट्राईकला, अमोल नॉन स्ट्राईकला. आज 43 धावेचं आव्हान आहे. मॅच ऑन होते. पूर्वार्ध पहिला उत्तरार्धाकडे जाऊयात. साजन आणि अमोल. रुपेश दाखल झाला, लेफ्ट हँडेड गोलंदाज, त्यासमोर लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू नव्हता तैनात. आणि रुपेशच्या गोलंदाजीमध्ये एक नॅचरल स्विंग तुला बघायला भेटेल. आणि एव्हरी लेफ्ट हँडेड बॅटर बॉलर पाकिस्तान टीम आज बॉलिंग मध्ये टफ आहे बिकॉज ऑफ लेफ्ट हँडेड बॉलर त्यांच्याकडे जास्त आहेत.
भारतीय संघामध्ये जहीर खान, इरफान पठाण. वेलकम तेजस दादा. पाटण तालुका टेनिस क्रिकेट हे सगळे अष्टपैलू बेस्ट प्लेयर आहेत, ते दाखल झालेत. हलक्या त्यानं मान देण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग रुपेश, अप्रतिम एफर्ट्स दाखवतोय. ही जिद्द आहे या खेळाडूमध्ये. पहा ना, तुमची मॅच आपण पाहिली तर अगदी बरोबर 1च्या ठोक्याला येते. तुम्ही 10 वाजता मैदानामध्ये येता. ही जी आवड आहे क्रिकेटची ती रुपेशची नेहमी दिसून आली आहे. खूप छान. पहिले 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी राहिली रुपेशची. 43 धावेचं आव्हान आहे. अमोलला सध्या मात्र गोलंदाजी करतोय, जिथे 1 धाव घेतल्यानंतर अमोल स्ट्राईक वरती आलाय. हाफ ट्रॅकर जास्त बाउन्स करण्याचा प्रयत्न राहिला. अंपायर कळवतात वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये जरूर दिली जाते. दंडित केला अंपायरनं 1 बाउन्स म्हणून. अभी बाउन्स नाही डाल सकता तू. 1 फॉर दी ओव्हर झालेला आहे. कमी गतीचा चेंडू लॉफ केलाय. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचेल अगदी आरामामध्ये. चेंडू पर्यंत पोहोचतात. मिस फिल्डिंग होतीये. नाराज असेल थोडासा गोलंदाज. नाही साथ भेटली आहे. ऑलरेडी रन्स थोडेसे आपण पाहिलं तर सॅटिस्फाईड आहेत. 43 टार्गेट आहे. 50च्या पुढेही नाही येत आहे. 45च्या आतमध्ये ना अशा फिल्डिंग एफर्ट्स दाखवणं गरजेचं आहे. नाराज असेल थोडंसं आपण पाहिलं. फटका चांगला खेळला होता. फिल्डिंग होणं गरजेचं होतं. मात्र आले 6 धावा. चौकार आला तो. टीमची टोटल 6 वरती जाऊन पोहोचली आहे. वॉट बॉल स्क्वेअर के करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट. मिस फिल्डिंग पुन्हा होते. जिथे डॉट आहे तिथे पुन्हा सिंगल दिले. गोलंदाजाला साथ हवी आहे फिल्डरची. आम्हाला साथ भेटले स्कोर नितीन पवारची, आणि ही साथ गरजेचं आहे. जर साथ चांगली भेटली तर समालोचन छान होतं. साथ चांगली भेटली तर बॉलर चांगली होते, गोलंदाजी चांगली होते. फिल्डिंग एफर्ट्स दाखवावे लागेल. दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहिली तर करपेवाडी टीम ही सहजासहजी हार मानत नाही. करपेवाडी कधी शेवटपर्यंत खेळते. मॅच शेवटपर्यंत जरूर घेऊन जाणार आणि बनणार मॅच शेवटपर्यंत. चेंडू पडल्यानंतर हा नॅचरल स्विंग मी बोलवतो. चेंडू बाहेर निघाला. वाईट बॉल. कारण की 43 आणि राकेश जरूर आपण पाहिलं तर आज मिस करेल टीम. करपेवाडी टीम शतकवीर. हाई चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. या पंच बळतायत. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. लाईन थोडीशी आपण पाहिले तर सोडली आहे रुपेशनं. कारण की लेफ्ट हँडेड टू लेफ्ट हँडेड चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न जो केला जातोय तिथे चेंडू जास्त वाईडिश पडतोय आणि आफ्टर 10 तो वाईड जातोय. याची जो लाईन आहे, टप्पा आहे, त्या टप्प्यावरती काम करावं लागेल. वा. नितीन दादा पाटण टेनिस क्रिकेटचा ओमकार मालुसरे आणखीन एक ऑफिशियल स्कोर BTPL साठी तो आहे. थँक्यू सो मच. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 9 धावा सजलेत या स्कोर कार्ड वरती. लॉफ करण्याचा प्रयत्न यायचे. कॅच ड्रॉप झाले विकेट किपरच्या माध्यमातून आणि डिक्लेअरही आल्या. विकेट होणं गरजेचं होतं कारण की ही महत्वाची विकेट आहे आणि जास्त त्रास दिला या फलंदाजांना आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेत. राजदादा या वांजोळी टीमचा आणि छोटा राज देखील आज आला. लिटिल चॅम्प या व्यासपीठावरती राजदादा या. वांजोळी टीम मध्ये खूप अष्टपैलू चांगला खेळ राहिला. कोयना प्रीमियर लीग मध्ये त्याचा खेळ दमदार राहतो. हाफ सेंचुरी त्याच्या बॅट मधून KPL मध्ये पाहिली आणि त्यानंतर आपण पाहिलं यांना मागे भरून पाहिलं नाहीये. 10 धावा ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस. 10-10 ऑन अ स्कोर कार्ड.
हळूहळू संपूर्ण टीम्स दाखल होत आहेत. घोटील संघ कोळेकरवाडी टीम हळूहळू दाखल होते मैदानाच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. दाखल झाले गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये. सॅम आपण पाहिले तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होतोय. पहिला चेंडू एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावेनं आपण पाहिलं तर ओव्हरची सुरुवात होते. 11 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 11 ऑन अ स्कोर कार्ड. लॉक करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट डीप एक्स्ट्राला खेळाडू तिथे तैनात असेल. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेती समाधान मानलं जात आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 43 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 43 रन्स टू विन. आणि जिंकण्यासाठी 43 धावा करायचे, जिंकण्यासाठी 43 धावा थांबवायचे. एका बाजूला धावा करण्यासाठी मेहनत, दुसऱ्या बाजूला धावा वाचवण्यासाठी मेहनत करावी लागते. मस्करवाडी नंबर 1 विपक्ष करपेवाडी टीम बॅटिंग करते. हे पास क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज अर्थातच साजेंसाठी ही क्षेत्ररक्षण सजवलं जातं. आणि विकेट किपर आणि गोलंदाज दोघांचे हात डोक्यावरती काय माहिती. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि लेग स्टिकच्या जवळून फुंकर मारत गेला चेंडू. यासाठी दोघांचे हात डोक्यावरती होते. चांगली गोलंदाजी. वाईड आला जरूर, मात्र टप्पा शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा तेच लाईन तीच आहे. वाईट बॉल पुन्हा येतोय. नितीन पवार एक्स्ट्रा जास्त आलेत का या इनिंग मध्ये. पहिल्या ओव्हर मधल्या एक्स्ट्रा पकडून 6 धावा आलेत. 6 धावा एक्स्ट्रा आलेत. आणि 14 धावसंख्या मधल्या 6 धावा एक्स्ट्रा आहेत गुरु. आणि मिस फिल्डिंगचा चौकार आला. कॅच ड्रॉप मधले सिंगल. आणि मॅच मध्ये धावा भरपूर खर्च झालेत. लॉफ केलाय ऑलरेडी. खेळाडू तैनात ठेवला होता कॅचिंग पोझिशनला, त्याच्यापासून लांब जातोय. ज्यादा कुछ नाही मिलेगा. एक डिक्लेअर मध्ये जाते. डिक्लेअर मध्ये एक धाव. अगदी खेळाडू अगदी वेगानं येतोय. थोडीशी चर्चा करतोय, कान मंत्र देतोय. यावी विनू आहे. आणि विनू आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर वरून डीप वरून आलाय विनू धावत. आणि विनूनं थोडासा कान मंत्र दिला यावेळी. डिक्लेअर मध्ये एक धाव. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ स्कोर कार्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती सजले. चला बॉल आलाय मैदानामध्ये. फिल्डर आपण मैदानामध्ये या, तोपर्यंत बाहेरचा चेंडू टाकतील आतमध्ये. 15 धावसंख्या सजली आहे. 43 करायचे. अजून भरपूर मॅच बाकी आहे. मॅच कोणत्याही एका बाजूला गेलेली नाहीये नितीन. मॅच दोन्ही बाजूला 50-50% आहे. साजिन आणि अमोल. आणि अजूनही पार्टनरशिप मोठी होतीये. विकेट कोणती आली नाहीये. पार्टनरशिप घडते, पार्टनरशिप बनतीये. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. टीम भरपूर वेळ घेत आहे. दादा मॅच बॉल आलाय. चला प्लीज लवकर सुरुवात करा दादा. यानंतर देखील बऱ्याच मॅच आहेत. सगळ्या टीम येऊन थांबलेत. काहींचे हाफ डे आहेत, काहींना खेळून पुन्हा वर्क कामावरती जायचं. यासाठी थोडासा स्पीडअप करा भाऊ प्लीज. 15 ऑन अ स्कोर कार्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फ्लिक केल्या पुन्हा एकदा. आणि यावी देखील डिक्लेअर एक सिंगल धाव भेटतीये. येस, एका डिक्लेअरच्या मदतीनं 16 धावा आता जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ झालाय. नितीन आतापर्यंत आपण पाहिलं तर 43 धावेची गरज आहे. एका बाजूला मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी करपेवाडी टीम. आणि अशा मॅचेस चालू असताना पहिल्या इनिंग मध्ये 42 धावा मस्करवाडी नंबर 1 न केल्यात. 43चं आव्हान दिले आता या मॅच मध्ये. ओ हो हो हो, यावेळी कदाचित डेली आहे. इट्स अ डेलिब्रेट. येस, कोणती ऍक्शन केली नाही. डेलिब्रेट आहे म्हणजे धाव भेटणार नाही. इट्स अ डेली डॉट बॉल असेल. टीमची टोटल तिथेच आहे, तशीच आहे, शांत आहे, बसली 16 वरती. 16 ऑन अ स्कोर कार्ड.
हाफ ट्रॅकर लेफ्ट केलाय, कॅचचा कॉल दिलाय. महत्वाची कॅच या मॅचची फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये आहे. कॅच नाही मॅच पकडली आहे. ही कॅच नव्हती मॅच होती. पकडली हातामध्ये, अप्रतिम कॅच पकडली जातीये. व्हॉट अ कॅच. शैलेश आणि विनूनं बरंच काही सांगितलं होतं एक्स्ट्रा कव्हर मधून येऊन, आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाज कदाचित गोलंदाजी टाकतोय की काय. हाफ ट्रॅकर आणि हा चेंडू टाकला नाही, जानबुजके डाला है. विकेट आया नहीं, लिया गया. साझेदारी तोडली, शैलेश दाखल झाला. पार्टनरशिप मोडली. टीमची टोटल आपण पाहिली तर ओव्हर क्रमांक 2 5 चेंडू झालेत आणि संघ 16 वरती स्थिर आहे. 16 ऑन अ स्कोर कार्ड. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करेल अगदी. एका जागी तुला बसावं लागतं. लंच ब्रेक पण एका हातानं, दुपारचं जेवण पण एका हातानं. त्यांच्या नशिबाला असं बसून शांत जेवण त्यांच्या नशिबाला नाहीये भाऊ. कॅमेरामॅन बनणं सोपं नाहीये. 16 धावा स्कोरर टेक्निकल टीम आमचा, त्यांचं आम्ही कौतुक करेल. खूप छान. ओहो, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. दिवाळी नाहीये, दसरा नाहीये, ऑफर चालू आहे तरीही. व्हॅलेंटाईन डे ऑफर. फ्री हिटचा चेंडू, हात फिरेल गर गर गर. फ्री हिटचा चेंडू, खाओ पिओ बिल मत चुकाओ. फ्री हिटचा चेंडू सोडून दिलाय. वाईट बॉल असेल, फ्री हिट कंटिन्यू असेल. आणि या ज्या मोफतच्या धावा आहेत, कुठेतरी मस्करवाडी नंबर 1 आपण पाहिलं तर धावा देते फ्री. नितीन विचार केला तर 9 धावा आतापर्यंत दिल्या असतील एक्स्ट्रा मध्ये. 10 धावा या एक्स्ट्रा दिल्यात. बाहेर ठेवला. ही 11वी धाव एक्स्ट्रा बघ. 11 धावा एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या 19 है. जनाब आपने 11 रन एक्स्ट्रा दिए. 11 19 में से. ही लाईन नाही आहे, हा टप्पा नाही आहे. आणि 8 बॉल मध्ये देखील चौकार मिस आहे. त्याच्यामध्ये मिस फिल्डिंग आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. ही चांगली लाईन आहे, ही चांगली लाईन आहे. मात्र एक चेंडू संपवण्यासाठी 2 एक्स्ट्रा धावा दिलेत, 3 एक्स्ट्रा धावा दिलेत. संघाची धावसंख्या घेऊन येतो दादा 19. येणारे 12 चेंडू 24 धावेची गरज. 12 चेंडू 24 धावा, 24 धावा 12 चेंडू अशी मॅच आहे. एवढं मॅच यार. आज रिलॅक्स आहे. उद्या अगदी सुचणार नाहीये तुला, पाहुणे येतील ना, सुचणार नाहीये अशी मॅच आहे उद्याची. 12 चेंडू 24 धावेची गरज. सूरजला आणलं जाईल का गोलंदाजीसाठी? सूरज वाळके इज अ गुड ऑप्शन. आणि कदाचित सूरजला आणलं जात आहे. येस, सूरज येतोय कदाचित गोलंदाजीसाठी. आणि पाणी पोहोचतंय मैदानामध्ये, गरजेचं आहे पाणी. जेव्हा फलंदाजाला गरज असेल तेव्हा पाणी घेऊन या. ऊन भरपूर आहे. 3 दिवस झालं उन्हाचा जो तडाखा लागतोय. पाणी पोहोचलंय मैदानामध्ये. पाण्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन पावडर, ORS, एनर्जी पावडर काहीतरी पाण्यामध्ये टाका, जेणेकरून तुमचं ग्लुकोन डी, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला आपण पाहिलं तर हीट भेटेल. बॉडीला आपण पाहिलं तर अगदी एनर्जी भेटेल. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 19 या धावसंख्येवरती. आणि हे क्रिकेट बघायला बरं वाटतं. म्हणजे बॅटिंग टीमसाठी जो पाणी घेऊन आलाय त्याच्यातच फिल्डिंग टीम, बॉलर बिलर सगळं ड्रिंक ब्रेक त्याच्यातच होतो. ही मजा येते. आज सॅगीची गोलंदाजी मजा आली बघून. सॅगी यार स्वॅग. आणि टीम हारली, पराभूत झाली म्हणून क्रिकेट थांबत नाही. सॅगी वेल फाईट यार, मजा आली. संघाची धावसंख्या आपण पहिली तर 19 वरती. 19 ऑन अ स्कोर कार्ड. फुल टॉस चेंडू लॉफ केलाय. डिप्सकोल एक रिझन. खेळाडू आहे, वेगाने पोहोचतील. चेंडू स्टॉप केलाय, गॅदर केलाय, फेकला जातोय. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर नितीन तब्बल 13 चेंडू झालेत. 13 चेंडूचा खेळ झालाय. 13 चेंडू मध्ये तू विचार केला तर एकच चौकार आलाय. तिसऱ्या चेंडू मध्ये ओव्हर क्रमांक 1 च्या, आणि त्यानंतर मिस फिल्डिंग मध्ये आलाय.
संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती 20. 43 धावा करायची, अजून 23 धावा 11 चेंडू मध्ये. फुल टॉस यावी लॉफ करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये जाते. दहा चेंडू 22 धावेची गरज. 10-22. आज प्रवीण महाराजनं पहिली स्टंप मोडली आहे गोलंदाजी करत असताना. मोडून टाकली, वाकवून टाकली, पूर्ण दिला, उद्ध्वस्त केली ती स्टंप त्यानं. जसप्रीत बुमराह अगदी त्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. मॅचच्या दिशेने आपण जातोय. ऑन झाली मॅच, पूर्णपणे ऑन झाली आहे. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली अगदी 22 वरती. शफल घेण्याचा प्रयत्न, विकेट कीपर चांगला प्रयत्न राहिला आहे रुपेशचा. लेग बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर जाते आणि रुपेशनं प्रयत्न केला. आपण पाहिलं तर चेंडू अडवण्याचा. रुपेशला माहिती आहे एका धावेची किंमत वाढली आहे. आता इलेक्शन होतं, एका मताची किंमत तुला माहिती आहे. एक्झाम चालू आहे, एका गुणाची किंमत 12वी एक्झाम करणाऱ्या खेळाडूंना माहिती आहे, विद्यार्थ्यांना माहिती आहे, आणि एका धावेची किंमत खेळाडूंना माहिती आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न सर आला नाही या बॅटवरती. एक सिंगल धावी ते कंप्लीट करावी लागेल एका धावेच्या मदतीनं. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते 24 या धावसंख्येवरती. नितीन, एक्के दुक्के से काम चलेगा नाही माहिती, मात्र एकेरी दुहेरी धावेनं थोडं कर्ज कमी होऊ शकतं. कर्ज फिटवायचं एक मोठी अमाऊंट टाकावी लागेल, म्हणजे एक बिग हिट आणि मॅच बनवावी लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच कशी बनते हेही बघायचंय. वंचिको लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काटा बदलला, डॉट आला. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 6 चेंडू 19 धावेची गरज. या ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त 5. ही ते मॅच बनली. पहिली ओव्हर 10, मग 9, मग 5. तो शेअर मार्केट पडलंय. 6 चेंडू दादा, 19 धावेची गरज. 6-19. मस्करवाडी नंबर 1 हळूहळू मॅच मध्ये आली आहे. किती आरामामध्ये मॅच मध्ये आली आहे. पहा ना, पहिल्या ओव्हर मध्ये अगदी 10, मग 9, मग 5, आणि यामध्ये ज्या 11-12 धावा आहेत त्या एक्स्ट्रा आहेत. आणि मस्करवाडी नंबर 1 अगदी आरामामध्ये दबक्या पावलानं ती मॅच मध्ये येते. 6 चेंडू आणि तब्बल 19 धावेची गरज. आणि 24 धाव संख्या झाली आहे. 13 धावा तू एक्स्ट्राचे सोडून दे तरी मॅच मध्ये येईन आहे. म्हणजे बॅटिंग थोडीशी शांत राहिली आहे. आणि बॅटनं 11 चेंडू मध्ये 18 धावा दिली आतापर्यंत. गोटील टीम संपूर्ण येते. वेलकम टीम. आज गोटील टीम इन ऍक्शन दिसेल. आज कोळेकरवाडी सोबत 2 हात करायचे. सगळ्यांच्या खांद्यावरती बॅट आहेत. पा हे क्रिकेट आहे. AK-47 सगळे घेऊन आलेत. येणारे चेंडू बाकी आहेत. 6 आणि 19 धावेची गरज. 6 चेंडूंनी तब्बल 19 धावा या मॅच मध्ये करायचे. चला टीम स्पीडअप घ्या दादा, भरपूर वेळ झाला. लोहा गरम आहे तभी हातोडा मारो. मॅच थंड व्हायची वाट बघून. मीटर टू मीटर मोजून मापून तोलून हा चेंडू हाताळलाय. आणि विनू तसा चपळ आहे, विनू तसा हुशार आहे. इज व्हेरी चालाक ब्रो. चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. पहिला चेंडू अगदी वाईडिश यॉर्कर. 5 चेंडू 19 धावेची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉफ केलाय. सूरज आहे, चुकी करत नाहीये. वॉट अ कॅच आहे सूरजने. पूर्ण चेंडू फेकलाय आकाशामध्ये. काय आनंद होता. आणखीन थोडा आनंद सूरजने दाखवला असता तर डायरेक्ट रबाले स्टेशन मध्ये चेंडू फेकला असता. हा नशीब त्यानं मैदानात फेकला. आनंद आगनंद माझा गगनात मावना, यासाठी अगदी चेंडू फेकलाय. विनू अगदी विकेट महत्वाची घेतली आहे. 4 चेंडू बाकी आहेत आणि बॅटिंग साठी दाखल झालाय नौका फलंदाज मिस्टर अजय. वड बॉल चांगली गोलंदाजी. खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग. खाली पडतायत, धडपडतायत. संघासाठी एक धाव आम्ही अडवणार. संघासाठी खेळणार. गावासाठी खेळतोय मी.
नाही बॅटिंग भेटली तरी चालेल, नाही गोलंदाजी भेटली तरी चालेल, पण एक एक धाव अडवण्यासाठी जीवाचं रान आम्ही करणार. आणि असे खेळाडू आता मिड विकेटला बघायला भेटत आहेत सर्कलच्या आतमध्ये. खूप छान मेहनत करावी लागते. एकटा डीजे मास्टर सोडला की सगळ्यांना मेहनत आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू बाकी आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर हवेमध्ये आहे रुपेश. खूप वेगानं चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न. मात्र काळजी घ्यायची, खेळाडूंना विनंती करेल तुम्ही वर बघत धावत असता, कृपया काळजी घ्यायची. ऊन भरपूर आहे आणि अशा वेळी कोणालाही लागू नये याची दक्षता घ्या. कोणती दुखापत होऊ नये याची दक्षता घ्या. 2 चेंडू आता बाकी आहेत दादा. मॅच बनली नाही आणि टेक्निकल स्कोरर स्वतः बोलला एकेरी दुहेरी धावानं मॅच कशी बनेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा आल्या नाहीये, तिथे 5 आल्या. धावा येणं गरजेच्या होत्या, खूप गरजेच्या होत्या. आणि तू संयम ठेवला. सबर का फल मीठा होता है, तू बोलतो 2026 चालू आहे. सबर का फल किसी और का होता है. जग बदललंय. संयम नाही ठेवू शकत जास्त तू. वाट बघत राहिली तर वाट लागते पण, आणि वाटच बघावी लागते. लॉफ करण्याचा प्रयत्न. मॅच मध्ये पहिला विजय दणदणीत मिळवलाय. मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 संघ विजेता राहतोय. कमबॅक केला टीमनं आणि चांगला कमबॅक. जय भवानी करपेवाडी टीम हार्ड